केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यात विधान भवन, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वनाज औद्योगिक परिसर, तळेगाव आणि मुळशी या 6 ठिकाणी ऑपरेशन अभ्यास अंतर्गत मॉक ड्रिल। जिल्हा अधिकारी जितेंद्र डोडी यांची माहिती। ग्रामीण भागातील लोकांमध्ये या मॉक ड्रिल द्वारे जनजागृती होण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि स्थानिक नागरिक यांचा सहभाग। मॉक ड्रिल मध्ये संरक्षण दल, नागरी संरक्षण दल, NDRF, पोलीस, महसूल, आरोग्य, नगरपालिका, महानगरपालिका, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, रेड क्रॉस सोसायटी तसेच संबंधित शासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नेहरू सेवा केंद्राचे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात राजगुरुनगर येथील BCEBC मुलींचे शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू। विद्यार्थ्यांनी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन। पाबळ रोड येथील वसतिगृहात इयत्ता 8वी आणि पुढील शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग आणि अनाथ मुलींना रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार। अधिक माहितीसाठी गृहपाल, BCEBC मुलींचे शासकीय वसतिगृह, राजगुरुनगर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा। गृहपालांनी केले आवाहन। पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर देत ऑपरेशन सिंदूर करून 9 ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचा खेड तालुक्यात जल्लोष। भारतीय लष्कराच्या कामगिरीचा जल्लोष करण्यासाठी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयाच्या आवारात फटाके फोडले। राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश तिगळे यांनी पेढे वाटून आनंद उत्सव केला साजरा। विविध प्रलंबित मागण्यांसाठी खेड तालुक्यातील कृषी सहाय्यकांची एकजूट। पंचायत समितीच्या आवारात बुधवारी 1 दिवसीय धरणे आंदोलन। राज्यभर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने आंदोलन रूपी लढा। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा कृषी सहाय्यकांचा इशारा। सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी, वीट कारखानदारांची धांदल। उन्हाळी पीक आणि फळबागांचे नुकसान। उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या सरी आणि गार वाऱ्यामुळे दिलासा। आणखी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ स्वीकृत संचालकपदी 5 संचालकांना संधी। कुळळी गावचे काळूराम कड, कोये येथील नामदेव कलवडे, मरकलचे किरण लोखंडे, अंबेठाण येथील अशोक मांडेकर आणि कडूस गावचे संतोष टमाले या 5 जणांना संचालकपदी नियुक्ती। खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नरेंद्र तिगळे यांच्या अध्यक्षतेखाली उपविधीस अनुसरून ही नव्या संचालकांची नियुक्ती। खराबवाडी येथील 4 एकर जमीन 2 वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन कंपनीला विकल्याप्रकरणी 4 महिलांसह 6 जणांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा। जमीन व्यवहारापोटी घेतलेले 1,65,00,000 रुपये आणि जमिनीही न देता चाकणमधील एका 61 वर्षीय वृद्धाची फसवणूक। खोटे साठेखत, खरेदी खत रजिस्टर करून वृद्धाला जमीन विकत असल्याचे भासवून फसवणूक केल्याची फिर्याद। अंबेठाण गावच्या हद्दीत दवणे वस्ती ते म्हाळुंगे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव बसची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात कामगाराचा मृत्यू। रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे दुचाकी घसरली। अनोळखी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल। बस चालकाकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केल्याची नोंद। म्हाळुंगे MIDC पोलिसात गुन्हा दाखल।